कृपया या ग्रामपंचायतच्या कार्यालयाजवळ येण्याची कृपा करायची आहे, कारण अगदी थोड्या वेळामध्ये आमचे शालेय विद्यार्थी भारतीय संविधान दिन यावर आधारित एक पथनाट्य सादर करीत आहे। तेव्हा सर्व गावकऱ्यांना पुन्हा मी विनंती करतो की त्यांनी कृपया या ग्रामपंचायतच्या आवारामध्ये उपस्थित राहायचं आहे। स्टार्ट। नमस्कार। आम्ही तुम्हाला भारतीय संविधान दिनाविषयी माहिती सांगणार आहोत। अगं कृष्णाली, तिकडे 1970 मध्ये काय सुरू होते? भारतीय लोक स्वातंत्र्य मागत होते। अगं कृष्णाली, भारत देश स्वतंत्र झाला, मग पुढे काय झाले? थांबा, तसं नाही हो बाजूला। चला स्टार्ट। अगं कृष्णाली, भारत देश स्वतंत्र झाला, मग पुढे काय झाले? भारत देशाच्या राज्यकारभार आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिले आणि देशाने ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले। अगं हो, म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस भारतात भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतात। भारतीय संविधानाने दिलेला हक्क आपण पाहूया। मी आहे समानतेचा हक्क। कायदा सर्व भारतीयांसाठी सारखाच असतो। भारतामध्ये लिंग, जात किंवा जन्म यावरून भेदभाव केला जात नाही। मी आहे स्वातंत्र्याचा हक्क। भारतीय माणसाला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे। तो भाषण देतो, व्यवसाय करतो, सभापन घेतो। दाखव सर्वांना, दाखवायचं। मी आहे शोषणाविरुद्धचा हक्क। भारतीय माणसांना कोणत्याही प्रकारचे शोषण केले जाऊ शकत नाही। बालमजुरी व पेठावरी बंद बंद बंद। मी आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क। भारत हे जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। लोक आपल्या आवडीच्या धर्माचे पालन करतात। मी आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क। भारतीय लोक आपापल्या सांस्कृतिक वारसा जपतात। दाखव सर्वांना। मी आहे संविधानामुक्त उपार्जनाचा हक्क। भारतीय माणसाला अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागता आणि हक्कासोबत भारतीय संविधानाने कर्तव्यही सांगितले आहे, ती आपण पाहूया। कर्तव्य, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजमुद्रा या राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखावा। दाखव सर्वांना। कर्तव्य, स्वातंत्र्याच्या चळवळीचा अभिमान बाळगा। कर्तव्यातील राष्ट्राचा विकास करावा, देशाचे रक्षण करावे। कर्तव्य 4, पर्यावरणाचे रक्षण करावे। कोणतं गाणं म्हणायचं आहे? भारतीय संविधानाचा राखावा मान, राखावा मान, संविधानामुळे